हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। आज मी बनवणार आहे भगरीचा भात। या सर्वांनी पाहिला, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। ही आहे भगर, वाटीभरून भगर घेतली आहे, बटाटा घेतला आहे, शेंगदाणे घेतले आहे, मिरची घेतली आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे। मस्त भगरीचा खिचडी भात बनवणार आहे उपवासाचा। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी। आता गॅसवरती मी पातेलं ठेवलंय, कढई ठेवली। त्याच्यात मी आता तेल टाकते। तुम्ही तेल तूप टाकू शकता, जे आवडतं ते। तेल टाकलं, तेलामध्ये जिरं टाकणार आहे बघा। जिरं झाल्या मिरची टाकते, मिरची चिरलेली आहे। मिरची परतलेली आहे, त्याच्यामध्ये बटाटे टाकू। बटाटे चांगले परतून घेऊ। बटाट्यात थोडंसं मीठ टाकू। बटाटे परतल्यानंतर शेंगदाणे टाकू। आता मिठासोबत छान परतून निघन बटाटा शेंगदाणे। आता हे चांगलं परतून घेतलं आपण बघा। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू। आता ही थोडी बगर धुवून घेऊ बघा। काही कचरा वगैरे असला तर धुवून निघते, स्वच्छ धुवून घेऊ। आणि पाणी उकळलं की त्याच्यात टाकू। वरचं पाणी द्यायचं वरतून, काही कचरा वगैरे असला तर निघून जाते भगरीतून। अगोदर स्वच्छ केली होती। बघा ही धुवून घेतली। आता पाणी झाले गरम, चांगलं गरम झाले। आता टाकून घेते। सगळी भगर टाकली ना, असं हलवते। मस्त छान मऊसूद आणि छान भगर होते, एकदम खायला टेस्टी लागते। छान खिचडीचा भात होणार बघा आता, भगरीचा खिचडीचा भात। मस्त सर्वांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। आणि उपवासासाठी खास आहे, आषाढी एकादशीसाठी भगरीचा भात तुम्ही पण करून पहा। त्याला 5 मिनिटं झाकून ठेवते। थोडंसं पाण्याचा असं सपका मारून, थंड पाण्याचा सपका मारून 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवते बघा, पटकन शिजेल तो। भाताबरोबर खायला मी थोडं शेंगदाण्याचं झिरकं बनवणार आहे। त्याला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट, थोडंसं जिरं आणि मिरच्या घेतल्या आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी।
भाताबरोबर खायला झिरकं केलं आहे बघा. खूप छान लागतं झिरकं आणि भात. म्हणजे थोडक्यात आपण कसं बेसन पीठ बोलतो तसं. तेल टाकलं मी, थोडं जिरं टाकते, मिरच्या टाकते त्याच्यात, आणि हे पाण्यात कालवून टाकायचं. शेंगदाण्याचा कूट आहे ना, पाण्यामध्ये कालवायचा. शेंगदाण्याचा कूट पाण्यात कालवलाय असा, आणि त्यात टाकते, आणि थोडंसं मीठ टाकते बघा, चवीनुसार मीठ टाकते. हे झिरकं खायला खूप छान लागतं त्याच्याबरोबर खायला, आणि चव पण छान लागते याची, भाताची आणि याची. त्याला उकळी फुटली की झालं. बघा किती छान मोकळा भात झालाय आपला, मस्त सुटसुटीत झालाय, छान. खूप छान भात झालाय, आणि झिरकं पण तयार झालंय बघा. कसं वाटलं शेंगदाण्याचं झिरकं आणि भात, बगरीचा भात, खिचडी भात, उपासासाठी खूप स्पेशल. आषाढी एकादशीसाठी सर्वांनी कमेंट करा, लाईक करा, आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा. टेस्ट सांगते. वा, एकच नंबर झालाय, मस्त झालाय. या तुम्ही पण सर्वजण खायला. एक नंबर झालाय. बाय बाय. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हे झिरकं बेसन पिठाचं, याने फार चव येते, छान टेस्ट लागते.